नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे जे प्रिपोजिशन आहेत जसं ऑन, इन, ॲट याविषयी तुम्ही काही ना काही अभ्यासलं असेल किंवा तुम्हाला माहीत सुद्धा असेल. मात्र याचे डिफरंट युजेस आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जसं ऑनचा जर यूज आपल्याला बघायचा असेल तर याचे यूज आपण प्लेसशी रिलेटेड करतो आणि टायमिंगशी रिलेटेड सुद्धा करतो आणि अजून काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण ऑनचा यूज करतो. जर आपल्याला माहिती नसेल डिटेल युजेस तर आपण यूज कसा करणार? तर त्यासाठीच तुम्हाला जर डिटेल माहिती नसेल की आपण टायमिंगशी रिलेटेड याचा यूज कसा करायचा आणि फक्त तुम्हाला हे माहिती असेल की ऑनचा यूज आपण कुठेतरी एखादी गोष्ट वरती आहे हे सांगण्यासाठी करत असतो तर तुमचं नॉलेज अधुरं आहे. त्यामुळेच आपल्याला याला कंप्लीट करायचं आहे. आज इन डिटेलमध्ये सर्व गोष्टी शिकायच्या आहेत ऑन, इन, ॲट या तिन्हींच्या, कारण या तिन्हींचा यूज आपण करत असतो टायमिंगशी रिलेटेड सोबतच प्लेसशी रिलेटेड. तर डिटेल समजून घेऊ. डोंट वरी, मी तुम्हाला सर्व गोष्टी डिटेलमध्ये शिकवणारच आहे. हा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा जेणेकरून याच्यामध्ये तुम्हाला कधीही आयुष्यात डाऊट राहणार नाही आणि याविषयी तुम्हाला परत परत नॉलेज घ्यायची आवश्यकता पडणार नाही. तर चला चालू करू आपण आजचा टॉपिक. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी येवले अकॅडमी ॲपची लिंक टाकली आहे. तुम्ही ॲपवरती जाऊ शकता. तिकडे स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर कोर्स लॉन्च झाले आहेत. सोबतच PDF सुद्धा अवेलेबल आहेत. जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप घर बसल्या शिकायचं असेल तर तुम्ही तो कोर्स घेऊन घर बसल्या शिकू शकता किंवा तुम्हाला फ्री शिकायचं असेल तर चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता. तर चला चालू करू आपण आजचा टॉपिक. तर बघा, सुरुवातीला आपण सगळ्यात पहिला यूज बघतोय तो म्हणजे ऑन. ऑनचे युजेस. तर ऑनचा यूज होतो वर दाखवण्यासाठी, दिवसासाठी, दिवशी म्हणजे टायमिंगशी रिलेटेड आणि कुठल्या तरी विषयावर. जसं आपण असं म्हणत असतो की मी या विषयावर बोलते, मग अशा वेळी सुद्धा आपण ऑनचा यूज करतो. सुरुवातीला आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. सुरुवातीला प्लेसशी रिलेटेड आपण युजेस बघू. जसं ठिकाण, टू शो द पोझिशन ऑफ समथिंग ऑन अ सरफेस. मी सांगितल्याप्रमाणे बघा, समथिंग इज ऑन अ सरफेस म्हणजे एखादी गोष्ट वरती आहे हे सांगण्यासाठी. जसं एक्झाम्पल घेतलंय आपण, द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक आहे, कुठे आहे पुस्तक? तर टेबलच्या वर आहे, म्हणजे टेबलला त्याचा स्पर्श आहे, टेबलच्या वर आहे हे सांगण्यासाठी आपण ऑनचा या ठिकाणी यूज केला. पुस्तक टेबलवर आहे. देअर इज अ पेंटिंग ऑन द वॉल. भिंतीवर चित्र आहे. पेंटिंग कुठे आहे? तर पेंटिंग ही भिंतीवर आहे हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी ऑनचा यूज केला. अशा पद्धतीनं जेव्हाही तुम्हाला एखादी गोष्ट वर आहे, जसं रिमोट इज ऑन द TV. रिमोट कुठं आहे? टीव्हीच्या वरती आहे. अशा गोष्टी जेव्हा तुम्हाला बोलायच्या असतात, कुठली गोष्ट वर आहे, तेव्हा तुम्ही ऑनचा यूज करून सेंटेन्सेस बनवा. सेंटेन्स बोलत असताना त्या ठिकाणी यूज करा. ठीक आहे. नेक्स्ट यूज आहे बघा ऑनचा, तो म्हणजे डेज आणि डेट्सच्या अगोदर, दिवस आणि तारीख सांगण्यासाठी. जसं यूज्ड बिफोर डेज ऑफ द वीक अँड डेट्स, याच्या अगोदर हे तुम्ही लक्षात ठेवा, दिवस आणि तारीख. जसं मी म्हटलं, आय विल विजिट यू ऑन मंडे. मंडेच्या अगोदर, दिवसाच्या अगोदर आपण ऑनचा यूज केलाय. जर तुम्ही तसाच यूज करत असेल विदाऊट ऑन हे सेंटेन्स, आय विजिट यू मंडे, हे रॉंग आहे. त्यामुळे आपल्याला आजपासून सवय करायची आहे की जेव्हाही आपण बोलणार त्यावेळी आपण जर डे असेल किंवा डेट असेल त्या अगोदर आपण ऑनचा यूज नक्की करायचा. ही वॉज बॉर्न ऑन 15 ऑगस्ट. त्याचा जन्म झाला होता किंवा तो जन्माला आला होता. कधी आला होता? तर 15 ऑगस्टला. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपलं चालू होतं की ही वॉज बॉर्न ऑन 15 ऑगस्ट. तो 15 ऑगस्टला जन्मला किंवा जन्माला आला. तर आपण काय केलं इथे? 15 ऑगस्टच्या अगोदर ऑनचा यूज केलाय. अशा पद्धतीनं तुम्ही ऑनचा यूज करा डे आणि डेट्सच्या अगोदर. तुम्ही नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून तुम्ही कधी विसरणार नाही. नाहीतर ह्या गोष्टी आपण कन्फ्यूज होतो. सुरुवातीला आपण जेव्हा काही ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात बसतं आणि नंतर आपण विसरून जातो. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचं आहे, नोट डाऊन करून ठेवायचं आहे. बघा, रिगार्डिंग, रिलेटेड टू, संबंधित असं सांगण्यासाठी. टू एक्सप्रेस अबाउट अ टॉपिक ऑर सब्जेक्ट. जसं एक्झाम्पलच्या थ्रू समजून घ्या. शी रोट अ बुक. तिने पुस्तक लिहिले. ऑन हिस्ट्री. तिने पुस्तक लिहिले हिस्ट्रीवरती. बघा, तिने इतिहासावर पुस्तक लिहिले.
इथे सेन्स कशाचा आहे, वरचा, इतिहासावर, त्यामुळे आपण काय घेतलंय, ऑनचा यूज केलाय. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड. ही गेव अ लेक्चर, त्याने लेक्चर दिले ऑन टेक्नॉलॉजी, त्याने टेक्नॉलॉजीवर लेक्चर दिले, त्याने तंत्रज्ञानावर व्याख्यान दिले. अशा पद्धतीनं तुम्हाला जेव्हा रिगार्डिंग किंवा रिलेटेड टू, संबंधित असं म्हणायचं असेल की याच्याशी संबंधित ही गोष्ट झाली, तर त्यावेळी तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. आणि समोर म्हणजे त्या ठिकाणी सोप्यात सोपं तुम्ही लक्षात ठेवू शकता की वरचा सेन्स आहे. जसं इथे हिस्ट्रीवर, टेक्नॉलॉजीवर. ओके, असं तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. नेक्स्ट आहे बघा, टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन, तंत्रज्ञान आणि संवाद. यूज्ड वेन रेफरिंग टू डिव्हाइसेस ऑर मोड्स ऑफ कम्युनिकेशन. जसं बघा, शी इज ऑन द फोन. आता हे तर कॉमन झालं आहे आपल्याला. आता जे टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान येते, कम्युनिकेशन, जे आपण एवढं सारं जग कनेक्ट झालं आहे एका मोबाईलने, एका संगणकाने, तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा त्याच्याशी रिलेटेड आपण काही गोष्टी बोलत असतो तेव्हा आपण ऑनचा यूज करतो. जसं शी इज ऑन द फोन. आता ॲक्च्युली याचं मिनिंग असं आहे का ती फोनवर बसली आहे, नाही, तर याचा अर्थ आहे ती फोनवर आहे म्हणजे ती कोणाच्या तरी सोबत बोलत आहे. शी इज बिझी राईट नाव, ती सध्या बिझी आहे, फोनवर आहे. शी इज ऑन द फोन. आय वॉच्ड इट ऑन टी व्ही. मी ते टी व्हीवर पाहिले. मी हे पाहिले कुठे, टी व्हीवर. वरचा सेन्स आहे. जसं ती फोनवर आहे म्हणजे ती कम्युनिकेशन करत आहे फोनवर, आणि या ठिकाणी सुद्धा वरचा सेन्स आहे की तो मी टी व्हीवर पाहिले, मी ही गोष्ट जी आहे ती टी व्हीवर पाहिली किंवा मोबाईलवर पाहिली. आय वॉच्ड इट ऑन मोबाईल, असं सुद्धा आपण घेऊ शकतो. ओके, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बरेचदा आपल्याला कसं काय आलं यामध्ये आपल्याला डाऊट असतो. चला, ट्रान्सपोर्ट म्हणजे परिवहन, यासाठी सुद्धा आपण ऑनचा यूज करतो. कसा करायचा बघा. यूज्ड विथ पब्लिक ट्रान्सपोर्ट और व्हेकल्स वेअर यू कॅन स्टँड और मूव्ह. बघा, इथे ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहनांसाठी आपण काय करत असतो, ज्या ठिकाणी मूवमेंट आहे त्या ठिकाणी ऑनचा यूज करतो. जसं ही इज ऑन द बस, तो बसमध्ये आहे. आता बसमध्ये आहे तर आपण इन नाही म्हणत आहे, ऑन म्हणत आहे, कारण तो बसमध्ये आहे म्हणजेच काय, त्याची हालचाल आहे, आतमध्ये आहे, बसच्या वर आहे, असं आपण त्याला म्हणतो. ही इज ऑन द बस. दे आर ऑन अ फ्लाईट टू दिल्ली. ते दिल्लीला जाणाऱ्या विमानात आहेत. सो मला असं वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल. याला ट्राय टू अंडरस्टँड, याला समजून घेण्याचा प्रयत्न करा की आपण बोलत असताना काय म्हणतो. इथे आपण हे बघितली, याची डेफिनेशन बघितली की पब्लिक ट्रान्सपोर्ट और व्हेकल्स वेअर यू कॅन स्टँड और मूव्ह. तुम्ही जिथे उभे राहू शकता, हलू शकता, ह्या सर्व गोष्टी ज्यामध्ये असतात त्या ठिकाणी आपण ऑनचा यूज करतो. जसं बसमध्ये आहे म्हणजेच ऑन, बसच्या वर आहे म्हणजे आतमध्ये आहे, असं नाही होत की आपण बसच्या एकदम वरती जाऊन बसलोय. ते दिल्लीला जाणाऱ्या विमानात आहेत तर आपण काय म्हणतो, ऑन. दे आर ऑन अ फ्लाईट टू दिल्ली. ओके, कंडिशन आणि स्टेट, स्थिती सांगण्यासाठी. टू शो अ स्टेट ऑर कंडिशन. जसं शी इज ऑन लिव्ह, कंडिशन काय आहे, ती रजेवर आहे, ही कंडिशन आहे, मात्र ती कशावर आहे, सुट्टीवर आहे, असं सांगण्यासाठी सुद्धा आपण ऑनचा यूज केलाय. शी इज ऑन लिव्ह. ही इज ऑन ड्युटी, तो ड्युटीवर आहे. या ठिकाणी वरचा सेन्स आहे की ड्युटीवर, ऑन ड्युटी, सुट्टीवर, ऑन लिव्ह, अशा पद्धतीनं. ओके, तर हा झाला ऑनचा यूज. आय होप ऑनचे सर्व युजेस तुमचे व्यवस्थित लक्षात आले असतील. तर बघा, अजून ऑनचा यूज काय आहे. फिक्स्ड एक्सप्रेशन्स, निश्चित वाक्यप्रचार. जसं बघा, या ठिकाणी हे सुद्धा बघून घेऊ आपण. कॉमन फ्रेजेस ऑर इडियम्स. जसं ऑन टाइम, वेळेत. ही ऑलवेज अराइव्ज ऑन टाइम, तो नेहमी वेळेत येतो. म्हणजे हा काय आहे, हे आपण कधी कॉमन जे फ्रेजेस किंवा इडियम्स असतात त्या ठिकाणी सुद्धा यांचा यूज केलेला असतो. तो नेहमी कुठे असतो, वेळेत येतो किंवा वेळेत असतो. ऑन पर्पज, मुद्दामहून म्हणजे जाणून बुजून, त्याला माहीत असताना. शी डिड इट ऑन पर्पज, तिने हे केलं, मुद्दामून केलं, हे सांगण्यासाठी. जसं वेळेत म्हणण्यासाठी आपण ऑन टाइमचा यूज केला, इथे मुद्दामहून म्हणजे जाणून, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण कशाचा, ऑन पर्पज, त्या पर्पजनी. तिने मला त्रास दिला त्या पर्पजनी, ऑन पर्पज. ठीक आहे, तर अशा गोष्टी जेव्हा ऑनशी रिलेटेड येतील कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण ते जसं इडियम्स आणि फ्रेजेस हे फिक्स्ड असतात,
म्हणजे ते बदलत नाहीत अशा ठिकाणी आपण त्यांचा यूज केलेला असतो, त्यामध्ये त्यांचा अर्थ आपण त्याच्या अकॉर्डिंग घेतो. ओके, चला जाऊ आपण समोर. आता आपल्याला बघायचे इनचे युजेस. तर इनचा पहिला यूज बघा. इन म्हणजे होतं आतमध्ये, मध्ये याला आपण म्हणू शकतो आत किंवा काळात. जसं प्लेसशी रिलेटेड बघा, कुठली तरी गोष्ट एखाद्या याच्या आतमध्ये आहे, जसं पाणी ग्लासमध्ये आहे, वॉटर इज इन द ग्लास, किंवा बॉटलमध्ये आहे. तुम्ही अजून हे पण म्हणता सिम कार्ड इज इन द मोबाईल, मोबाईलमध्ये आहे. फोटोज आर इन द मोबाईल, मोबाईलमध्ये फोटोज आहेत. म्हणजे आपण इन जी गोष्ट आत आहे असं सांगतो, त्यासाठी आपण इनचा यूज करतो. तर सुरुवातीला आपण प्लेसशी रिलेटेड बघू. टू शो समथिंग इनक्लोज्ड ऑर सराउंडेड, म्हणजे शी इज इन द रूम, ती खोलीत आहे. सराउंडेड म्हणजे असं आतमध्ये आहे, त्या एका पर्टिक्युलर असं आपण म्हणू जसं बॉक्समध्ये असतं तशा प्रकारे. ठीक आहे, ती खोलीत आहे, खोलीत आहे. शी इज इन द रूम, रूम मध्ये. देअर इज वॉटर इन द ग्लास, ग्लासमध्ये पाणी आहे, आतमध्ये आहे हे सांगण्यासाठी. ओके, जसं बुक्स आर इन माय बॅग, पुस्तक कुठं आहेत, बॅगमध्ये आहे. असं तुम्ही काही पण कितीही सेंटेन्सेस याचे घेऊ शकता इनचा यूज करत असताना, आतमध्ये आहे हे दाखवताना. टाइमशी रिलेटेड याचा यूज बघू आपण. ओके, आता बघा इथे कन्फ्युजन काय होतं आपलं, ऑन आणि इन मध्ये थोडं कन्फ्युजन राहतं, तर ते आपण थोडं दूर करू. चला, युज्ड फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम लाईक मंथ्स, इयर, सेंचुरीज अँड पार्ट ऑफ द डे. आता या ठिकाणी काय होतं, एक लॉंग ड्युरेशन येतं जेव्हा आपण इनचा यूज करतो. जसं आपण म्हणतो आय विल कम देअर इन नेक्स्ट इयर, मी तिकडे येईल. कधी येईल, नेक्स्ट इयर, पुढल्या वर्षी. आपण पर्टिक्युलर डेट आणि डे नाही सांगत आहे, आपण फक्त सांगतोय नेक्स्ट इयर. तर असे जेव्हा आपल्याला सांगायचं असतं लॉंग पिरियडसाठी, त्या पिरियडमध्ये तेव्हा आपण इनचा यूज करतो. जसं ही वॉज बॉर्न इन 1995, तो 1995 मध्ये जन्मला. आय विल मीट यू इन द इव्हिनिंग, बघा संध्याकाळी मी तुला भेटेन, तर मी संध्याकाळी तुला भेटेन. इथे सांगितलं आपण पार्ट्स ऑफ द डे, डेच्या पार्ट्ससाठी सुद्धा आपण काय करत असतो, इनचा यूज करतो. जसं आपण इन द मॉर्निंग म्हणतो, इन द इव्हिनिंग म्हणतो. मात्र आपण रात्रीसाठी ॲट नाईट यूज करतो, दुपारसाठी आपण ॲट नून यूज करतो, किंवा इन द आफ्टरनून असं म्हणतो. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग, इनचा यूज पार्ट्स ऑफ द डेसाठी. तर चला हा झाला यूज एका पर्टिक्युलर टायमिंगसाठी. जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की आय विल लर्न इंग्लिश इन समर, बघा हे सेंटेन्स जे मी तुम्हाला सांगितलं, आय विल लर्न इंग्लिश इन समर, समरमध्ये. तर समरमध्ये पर्टिक्युलर आपण तारीख नाही सांगितली, आपण जो पिरियड आहे ड्युरिंग समरचा, त्या पिरियडमध्ये मी इंग्लिश शिकेन असं सांगतोय. तर असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपल्याला इनचा यूज करायचा आहे. आय होप तुमचं क्लिअर असेल. जाऊया आपण समोर. सिटीज, कंट्रीज अँड कॉन्टिनेंट्स म्हणजे शहरे, देश आणि खंडासाठी. टू इंडिकेट लार्जर एरियाज, बघा आपल्याला इनचा यूज लार्जर एरिया म्हणजे मोठ्या एरियासाठी आपल्याला इनचा यूज करावा लागतो. जसं आय लिव्ह इन मुंबई, मुंबई ही शहर आहे मोठं, त्या ठिकाणसाठी आपल्याला सांगताना इनचा यूज करावा लागतो. दे आर ट्रॅव्हलिंग इन युरोप, ते ट्रॅव्हलिंग करत आहेत कुठे, युरोपमध्ये प्रवास करत आहेत. एका मोठ्या याच्याविषयी आपण बोलतोय, एका मोठ्या प्लेसविषयी, त्यावेळी आपण इनचा यूज करतोय. बुक्स, मूवीज अँड डॉक्युमेंट्स, पुस्तके, चित्रपट, दस्तऐवज. जसं टू स्पेसिफाय विदिन रिटन ऑर रेकॉर्डेड मटेरियल, आय रीड इट इन द न्यूजपेपर. आता या ठिकाणी सुद्धा आतमध्येचा सेन्स येतो किंवा मध्येचा सेन्स येतो. जसं मी हे सपोज कुठेतरी तुम्ही जॉब इंटरव्ह्यूसाठी गेले आणि तुम्ही त्यांना पहिले म्हणता की मी तुमची न्यूज आहे ना कशामध्ये वाचली, तर पेपरमध्ये. पेपरमध्ये त्याच पद्धतीचं आहे हे की आय रीड इट, मी हे वाचले, इन द न्यूजपेपर, न्यूजपेपरमध्ये. सेन्स कशाचा आहे, मध्ये. मी ते वृत्तपत्रात वाचले. ही ॲक्टेड इन दॅट मूवी, त्याने काय केलंय, त्याने तो त्या चित्रपटात काम करत होता. त्याने काम केले कारण ॲक्टेड म्हणतोय आपण, त्याने ॲक्ट केले कुठे, त्या मूवीमध्ये. अशा पद्धतीने आपल्याला इनचा यूज करायचा आहे. सेन्स याचा
आतमध्येच आहे, फक्त तुम्हाला डिफरन्स याचा समजावा यासाठी आपण घेतलंय. फिक्स्ड एक्सप्रेशनसाठी आपण याचा यूज करत असतो निश्चित वाक्यप्रचार, कॉमन फ्रेजेस और इडियमसाठी. जसं इन टाइम याचा अर्थ पर्टिक्युलर असतो वेळेपूर्वी. वी रिच्ड इन टाइम, आम्ही वेळेत पोहोचलो किंवा वेळेपूर्वी पोहोचलो. इन डेंजर, धोक्यात. दे आर इन डेंजर, ते धोक्यात आहेत. तर इथे सुद्धा मध्येचा सेन्स येतो, जसं की आम्ही वेळेत पोहोचलो किंवा ते धोक्यामध्ये होते, धोक्यात होते, अशा पद्धतीनं. कधी कधी फिक्स्ड एक्सप्रेशन आले की आपल्याला तिथं असं वाटते इन टाइम, इन डेंजर असं कसं काही यूज झालं. चला लास्ट आपण बघूया प्रिपोजिशन, ते म्हणजे ॲट. ॲटचा यूज कुठे होतो चला शिकू याला डिटेलमध्ये. ॲटला आपण ठिकाणी, ला ठिकाणी, वेळेस असं आपण याचा यूज करत असतो. जसं स्पेसिफिक प्लेससाठी, विशिष्ट ठिकाणासाठी आपण ॲटचा यूज करतो. टू इंडिकेट अ स्पेसिफिक पॉइंट ऑर लोकेशन. आपल्याला जेव्हा समोरच्या व्यक्तीला पर्टिक्युलर ठिकाण सांगायचं असतं तेव्हा आपण ॲटचा यूज करतो. जसं आय एम ॲट बस स्टॉप, मी बस स्टॉप येथे आहे. किंवा आपण असं बोलताना सांगतो की मी एअरपोर्टवरती आहे, एअरपोर्ट येथे आहे, ऑफिस येथे आहे. तर स्पेसिफिक आपल्याला पॉइंट आउट करायचं असतं ते ठिकाण. जसं आय एम ॲट द बस स्टॉप, मी बस स्टॉपवरती, या ठिकाणी चुकलंय हे, स्टॉपवरती, स्टॉपवर आहे. ठीक आहे, बस स्टॉपवर किंवा बस स्थानकावर मी आहे. शी इज ॲट द डोअर, ती दरवाजावर आहे किंवा दरवाजा येथे आहे. म्हणजेच आपण त्याला पर्टिक्युलर ठिकाण म्हणतो, डुअर की दरवाजावर आहे. स्पेसिफिक टाइम सांगण्यासाठी, निश्चित वेळ सांगण्यासाठी यूज्ड फॉर एक्झॅक्ट टाइम्स. जसं आपण कोणाला सांगतो की मी तुझ्या घरी येईन संध्याकाळी 6 वाजता. तर ज्यावेळी आपण एक्झॅक्ट टाइम सांगतो, वेळ सांगतो, त्यावेळी आपण ॲटचा यूज करतो. तर कसं चला समजून घेऊ याला. यूज्ड फॉर एक्झॅक्ट टाइम, आय वेकअप ॲट 6 AM, मी सकाळी 6ला उठतो. द मीटिंग स्टार्ट्स ॲट नून, बैठक दुपारी 12ला सुरू होते. पर्टिक्युलर टायमिंगसाठी ॲट नून, दुपारी. इव्हेंट्स अँड प्लेसेस, कार्यक्रम आणि ठिकाणे, याला समजून घेऊ आपण. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, पर्टिक्युलर टायमिंगसाठी आपण याचा यूज करत असतो आणि पर्टिक्युलर टाइम सांगण्याच्या अगोदर, एक्झॅक्ट बिफोर. आता इव्हेंट आणि प्लेसेससाठी सुद्धा याचा यूज करतो आपण. जसं फॉर इव्हेंट, शॉप्स अँड प्लेसेस ऑफ ॲक्टिव्हिटी. ही इज ॲट द पार्टी, तो पर्टिक्युलर ठिकाणी आहे, कुठे आहे, ॲट द पार्टी. शी इज ॲट द सुपरमार्केट, ती कुठे आहे, एक्झॅक्ट सुपरमार्केटमध्ये आहे. पर्टिक्युलर ठिकाण सांगितलं आपण की सुपरमार्केट येथे आहे, असं सुद्धा याला आपण म्हणू शकतो. ॲड्रेस अँड लोकेशन, पत्ता आणि ठिकाण सांगण्यासाठी टू इंडिकेट अँड एक्झॅक्ट लोकेशन, पर्टिक्युलर लोकेशन सांगण्यासाठी. जसं दे लिव्ह ॲट 45 MG रोड, ते MG रोडवरील 45 नंबरला राहतात. आय एम ॲट होम, मी घरी आहे. कारण घर हे पर्टिक्युलर ठिकाण असतं, त्यामुळे आपल्याला ॲटचा यूज या ठिकाणी करावा लागतो. फिक्स्ड एक्सप्रेशनसाठी आपण ॲटचा यूज करतो. जसं कॉमन फ्रेजेस और इडियम्स, जसं आपण प्रत्येकाचं बघितलं त्या पद्धतीनं की ॲट नाईट, रात्रीसाठी. ही स्टडीज ॲट नाईट, तुम्हाला हे ॲट नाईट असं यूज करावं लागतं. रात्री तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता असं सांगण्यासाठी, तो रात्री अभ्यास करतो. ॲट वर्क, कामावर. शी इज ॲट वर्क, ती कामावर आहे. पर्टिक्युलर हे ठिकाण आपण सांगतोय की एक्झॅक्ट कुठे, कामावर. तर अशा पद्धतीनं काही फिक्स्ड एक्सप्रेशनसाठी यूज केलं जातं. इन अँड ॲटचा, इन, ऑन, ॲटचा. त्या ठिकाणी आपल्याला जसं मी तुम्हाला शिकवलं त्या अकॉर्डिंग तुम्हाला युजेस दिसतील. आय होप तुम्हा सगळ्यांचे जे इन, ऑन आणि ॲट याच्याशी रिलेटेड जे काही डाऊट्स असतील, जे काही माइंडमध्ये तुमच्या आतापर्यंत असेल, ते सगळं क्लिअर झालं असेल. कारण सगळे युजेस आपण बघितले आहेत. आय होप तुम्ही सगळ्यांनी छान याला बघितलं, पूर्ण व्हिडिओ बघितला, तुम्हाला खरंच नोट डाऊन केलं असेल. बऱ्याच जणांनी ज्यांना नाही समजल्या काही गोष्टी, पुन्हा हा व्हिडिओ बघा, नोट डाऊन करा जे महत्त्वाच्या गोष्टी आहे. पुन्हा आपल्याला त्या गोष्टीला परत परत पाहायची गरज नसायला पाहिजे एकदा आपण अभ्यासल्यानंतर. तर आजच्या नंतर जेव्हाही इन, ऑन, ॲटचा तुम्ही यूज करणार तर परफेक्ट करा, कारण आपण ऑल युजेस याचे शिकलोय. सो व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. काही डाऊट्स असल्यास ते सुद्धा तुम्ही सांगा, काही सजेशन असल्यास ते सुद्धा सांगा, आणि कुठल्या कॅटेगरीचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात ते पण माझ्यापर्यंत पोहोचवा.
तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.